नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे यापूर्वी शुक्रवारी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये चारही इंडेक्समध्येच आणि पर्यायानं मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असणारा ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट येऊ शकतात, रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. हे दोन्ही व्हिडिओ एकत्र बघितले तर येणाऱ्या मार्केटचं तुम्हाला विश्लेषण करणं सोपं जाईल. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला कोपऱ्यात आय बटन मध्ये वरच्या बाजूला तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. काही कारणामुळे तिथे तुम्हाला त्याची लिंक उपलब्ध झाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. मी इथे बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की वरच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल दिलेली आहे. ही लेवल जर तुम्ही बघितलीत तर ही लेवल आहे 47,873 ची. आपण असं समजणार आहे की 47,875 ची ही लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली आहे. ही लेवल कोणती आहे? ही लेवल आहे 47,602 ची. त्यामुळे खालच्या बाजूला आपण राऊंड फिगर 47,600, वरच्या बाजूला 47,875. आता ह्याच्यामध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आणि ही सेंटर लाईन आपण कुठे काढली आहे? 47,737 ला काढलेली आहे. आता आपण बघू शकतो की जे क्लोजिंग आहे ते आपल्याला जवळजवळ ह्या सेंटर लाईनला किंवा थोडंसं खालच्या बाजूला झालेलं आहे. मग अशा वेळेला आपल्याला मार्केटमध्ये ओपनिंग कुठे होत आहे? ओपनिंग कदाचित गॅपअप होण्याची शक्यता आहे, कारण निफ्टीमध्ये आपण बघितलं होतं की निफ्टीनं शुक्रवारी नवीन लाईफ टाईम हाय लावला होता, तर त्याच्यामुळे थोडंसं गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे. जर समजा गॅपअप ओपन झालं, ह्या सेगमेंटमध्ये ओपन झालं ह्या वरच्या भागामध्ये, तर ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं मुवमेंट होतीये हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. समजा इथे ओपन झालं आणि इथून वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल, 47,875 ची लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आली आणि जर ब्रेकआउट टिकला तर काय होऊ शकतं? आपल्याला 47,975, 48,075 आणि 48,175 अशी 3 टार्गेट बघायला मिळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एरिया जो आहे, हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स म्हणून थोडा वेळ काम करणार. याचं कारण असं आहे की इथे मध्ये आपल्याला 48,000 ची लेवल आहे, तर त्यामुळे 47,975 ते 48,075 हा एरिया आपल्यासाठी थोडासा रेजिस्टन्स असणार. म्हणजे जर इथे ओपन झालं आणि वर जात असेल तर पहिलं टार्गेट साधारणपणे आपल्याला ह्या एरियामध्ये 48,000, 48,075 या एवढ्याच एरियामध्ये ठेवावं लागणार आहे. इथे आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. मग ते प्रॉफिट बुकिंग होईल, थोडंसं खाली येईल, हा ब्रेकआउट मिळालेला असेल तर लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि जर परत वर जात असेल आणि परत वर जात असताना पूर्वी बनवलेला जो हाय आहे, हा हाय परत वर जात असताना ब्रेक करत असेल तर मग काय होऊ शकतं? मग वर जात असताना आपल्याला 48,175 हे टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं. सर्वसाधारणपणे 48,200 पर्यंत बँक निफ्टी वर जाऊ शकते असं आपल्याला आता चित्र दिसतंय, जर तेजी होऊन वर जाणार असेल. गॅपअप ओपन झालं, ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि ओपनिंग नंतर समजा खाली येत असेल तर आपल्याला बघावं लागेल की ही सेंटर लाईन आणि हा खालची जी इम्पॉर्टंट लेवल आहे 47,600 ची, हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. तर त्याच्यामुळे इथे आल्यावर कुठेतरी एकदा पुन्हा एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. मग त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न होतोय का एन पॅटर्न होतोय
आपल्याला ते बघून मग मार्केटमध्ये तेजी होणार की मंदी होणार हे ठरवावं लागेल. 47,600 ची लेवल जर काही कारणामुळे ब्रेक झाली आणि खालच्या बाजूलाच टिकत असेल, निफ्टीची साथ नसेल, तर मग बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, 47,600 च्या खाली आल्यावर 47,500, 47,400 आणि 47,300 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. आता समजा इथून खाली येत असेल, तर हा जो एरिया आहे 47,400 ते 47,500 हा एरिया सुद्धा आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. जसं इथे वर जात असताना हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं राऊंड फिगर असल्यामुळे. तसंच इथे सुद्धा राऊंड फिगर आहे 47,500, 47,400. तर हा एरिया सुद्धा आपल्याला सपोर्ट म्हणून काम करेल. तर खाली येत असताना सपोर्ट जास्त आहेत आपल्याला, तर त्यामुळे मग बघावं लागेल की कुठे सपोर्ट घेतो आणि मग त्या सपोर्टच्या ठिकाणी कशी प्राइस ऍक्शन होतीये त्याच्यावर पुढचं सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि सोमवारी आपल्याला माहिती आहे की निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये एक्सपायरी असते. तर त्याच्यासाठी मी इथे काय केलंय, निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट सुद्धा आपण बघतोय आणि ह्या चार्टमध्ये आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे. ही लेवल कोणती आहे, 10,554 ची आहे. तर आपण 10,550 ची लेवल आहे असं समजणार आहे. खालच्या बाजूला आपण कोणती लेवल घेतली आहे, ही लेवल घेतली आहे. ही लेवल कोणती आहे, 10,525 ची आहे. 10,526 च्या आसपास आहे, आपण 10,525 ची लेवल आहे असं समजलंय. जर समजा इथून ब्रेकआउट आला आणि 10,555 ची लेवल जर ब्रेक केली, तर वर जात असताना साधारणपणे 10,580 हे पहिलं टार्गेट असेल, 10,605 हे दुसरं टार्गेट असेल आणि 10,630 हे आपल्यासाठी तिसरं टार्गेट असेल. तर वर जात असतानाच्या ह्या 3 लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जर इथून ओपनिंग नंतर फ्लॅट ओपनिंग होऊन सेलिंग झालं आणि 10,525 ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर मग 10,500, 10,475 आणि 10,450 अशा 3 लेवल खालच्या बाजूनं सुद्धा बघायला मिळू शकतात. तर हे झालं इम्पॉर्टंट लेवल कोणत्या आहेत आणि त्यानंतर वरच्या बाजूची 3 टार्गेट आणि खालच्या बाजूची 3 टार्गेट. आता उद्या एक्सपायरी असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये काय करतोय, याच्यामध्ये तुम्हाला ओपन इंटरेस्टच्या पोझिशन्स काय आहेत ते पण दाखवतोय. तुम्ही जर बघितलं तर आत्ता जिथे मार्केट आहे ह्या एरियामध्ये 10,550 च्या आसपास तुम्हाला लक्षात येईल की थोडंसं आपल्याला रेझिस्टन्स जास्त आहे सपोर्टच्या तुलनेमध्ये, पण हे अगदीच जवळ आहे. त्यामुळे काय होईल, उद्या जर गॅप अप ओपन होऊन वर टिकायला लागलं तर तुम्हाला लक्षात येईल ही सपोर्टची लेवल हळूहळू वाढत जाईल आणि सपोर्ट मोठा होत जाईल. तर त्यामुळे काय होईल, इथनं वर गेलं की तुम्हाला लक्षात येते 10,575 च्या आसपास सुद्धा आपल्याला जरा रेझिस्टन्स जास्त आहे, सपोर्ट आपल्याला वरच्या बाजूला कमी आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 10,575 असू देत किंवा 10,600 ची लेवल असू दे, इथे रेझिस्टन्स सर्वात जास्त आहे बघा. 10,600 ला सर्वात जास्त रेझिस्टन्स आहे. त्यामुळे इथून वर जात असताना आपल्याला पहिल्यांदा 575 किंवा 600 अशीच 2 टार्गेट ठेवायला लागणार आहेत, कारण इथे एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग जर वर गेलं, तेजी झाली आणि वर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग येऊन आपण जास्तीत जास्त मग 10,625चं टार्गेट ठेवू शकतो. तिथे सुद्धा सध्या रेझिस्टन्स जास्त आहे. म्हणजे सध्या जिथे आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली आहे तिथे आपल्याला 50-50 आहे असं म्हणायला हरकत नाही, थोडंसं रेझिस्टन्स जास्त आहे. मात्र जसं तुम्ही खाली यायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल 10,525 ला आपल्याला सपोर्ट जास्त आहे आणि तिथे रेझिस्टन्स आपल्याला कमी आहे. तर हा रेझिस्टन्स दिसतोय, हा कमी रेझिस्टन्स आहे, थोडा सपोर्ट आहे. त्यामुळे खाली येत असताना आपल्याला सपोर्ट मिळेल. पण ऍक्च्युली सगळ्यात चांगला सपोर्ट कुठे आहे, 10,500 च्या लेवलला आहे बघा. ही लेवल इथपर्यंत आपल्याला दिसतंय की सपोर्ट लेवल आहे. पुट रायटिंग भरपूर झालेलं आहे, कॉल रायटिंग त्या मानानं कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे इथेच जास्त सपोर्ट आहे. त्यामुळे 10,500, 10,450 ह्या लेवल आपल्याला सपोर्टच्या इथे दिसत आहेत. तर ह्याच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता, उद्या मार्केटमध्ये विश्लेषण करू शकता. तर हे झालं आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स विषयी ओपन इंटरेस्ट आणि प्राइस ऍक्शन नुसारचं अनालिसिस. आता आपण पुन्हा एकदा आपल्या चार्टवर परत येऊया आणि मी तुम्हाला बाकीचे जे इंडेक्स आहेत ते तुम्हाला एका पाठोपाठ एक दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा इंडेक्स बघा. निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये
मी सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्ही काय करू शकता, या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्हाला ह्याचं विश्लेषण करता येऊ शकेल. इथे आपण एक सेंटर लाईन सुद्धा घेतली आहे निफ्टी 50 मध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता निफ्टी 50चा हा चार्ट बघितल्यानंतर आता आपण जाऊया फिन निफ्टीकडे. तर फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय, याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणे ह्याचं सुद्धा विश्लेषण आपल्याला करता येऊ शकेल. तर इथे मी हा चार्ट तुम्हाला दाखवतोय, ह्याचंही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर हे झालं इंडेक्स अनालिसिस. आपण आता थोडंसं पुढे जाऊया आणि एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे. मागच्या 1-2 दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी रेफरल लिंक दिलेले आहेत. अपस्टॉक्स, ॲलिस ब्ल्यू, एंजल वन किंवा सॅमको ह्या चारपैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे तुम्ही खाली दिलेल्या ज्या रेफरल लिंक आहेत त्याच्या साहाय्यानं जर एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळणार आहे. तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरला पाठवून ठेवू शकता. हा नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतोय, या नंबरवर तुम्ही तो मेसेज पाठवू शकता. तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती सांगितली जाईल. त्यानंतर आपण बरेच दिवसानंतर आता 2024 साठी पहिली बॅच आपल्या पेड कोर्सची लॉन्च करतोय आणि मला सांगायला आनंद होतोय की फक्त 1-2 व्हिडिओमध्ये आणि एकदा ग्रुपवर मेसेज टाकल्यावर सुद्धा आपल्याला अतिशय चांगले ऍडमिशन व्हायला सुरुवात झालेली आहे. तर कॉम्बो कोर्स म्हणजे ज्याच्यामध्ये 2 कोर्सेसचा समावेश आहे, मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स. तर हे 2 कोर्स एकत्रित एकाच प्राइसमध्ये तुम्हाला तो कोर्स करता येणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे 2 कोर्स आहेत, ह्याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ आणि त्याच्यानंतर लाईव्ह सेशन अशा पद्धतीनं आपला हा पूर्ण कोर्स चालणार आहे. साधारण 3 महिने कोर्स कंप्लीट व्हायला लागतात. तुम्ही 7,500 रुपये फी भरून या कोर्सला प्रवेश घेऊ शकता. ॲडमिशन घेतल्या घेतल्या फी भरल्या भरल्या तुम्हाला पहिल्या व्हिडिओची लिस्ट पाठवली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला लाईव्ह सेशन चालू होतात. तर लाईव्ह सेशन कधीपासून चालू होणार हे मी तुम्हाला लवकरच जाहीर करणार आहे. तर तुम्हाला जर पेड कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता, पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पुन्हा याच नंबरला पाठवू शकता. हे 2 नंबर तुम्हाला दिसत आहेत, एक नंबर इथे दिसतोय आणि एक नंबर इथे दिसतोय. कोणत्याही नंबरला जर हे व्हॉट्सअप मेसेज केलेत तर तुम्हाला या दोन्ही गोष्टींविषयीची माहिती होऊ शकेल. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीनवर चार्टवर घेऊन जातोय आणि इथे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करतोय. डेली टाइम फ्रेम सेट केलेली आहे. मी तुमच्यासाठी काही स्टॉक ऑलरेडी शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत, त्यांना आपण एकत्रित करूया. आणि सगळ्यात पहिला जो स्टॉक आपल्याला बघायचा आहे हा आहे ONGCचा स्टॉक. ONGCच्या स्टॉकमध्ये आपल्याला आता चार्टवर येईल कशा पद्धतीनं दिसतंय मी तुम्हाला दाखवतो. ONGCच्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय की इथे एक हाय बनवलेला होता. थोड्याशा आज इंटरनेट थोडं स्लो चालतंय, ठीक आहे, आता त्या लाईन आलेल्या आहेत. तर तुम्हाला इथे लक्षात येईल की हा हाय बनवलेला होता, त्याच्यानंतर थोडंसं सेलिंग झालं आणि आता एक व्ही शेप रिकव्हरी आली आणि हा हाय ब्रेक केलेला आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं झूम आउट करून दाखवतो की हा ONGCचा जो चार्ट आहे आपल्याला जर बघितला तर 2 ट्रेंड लाईन आहेत आणि ह्या 2 ट्रेंड लाईनच्या मध्ये तुम्हाला चाललेला दिसतोय. सगळ्यात वरची ही ट्रेंड लाईन आहे, खालची ही ट्रेंड लाईन आहे. ह्या दोघांच्या मध्ये त्याच्यामध्ये तेजी चालली आणि ही एक सेंटर लाईन आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला थोडंसं खालीपासून नेऊन दाखवतो, आयडिया येईल. मागचे बरेच दिवस अगदी जून महिन्यापासून मी हा स्टॉक ट्रॅक करतोय. तुम्ही बघू शकता की इथे जून महिन्यामध्ये आपल्याला एकदा हे झालं होतं आणि तिथून जे आपल्याला तेजी चालू झाली आहे ती ह्या 2 लाईन ज्या आहेत या 2 लाईनला धरून ही तेजी होतीये. आणि साधारणपणे वरच्या लेवलला गेलं की सेलिंग येतं, खालच्या लेवलला गेलं की बाईंग येतं आणि मग कधी कधी आपण बघू शकतो की या सेंटर लेवलला सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागतो आणि आपण खाली येतोय. आत्ता आपल्याला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कदाचित ह्या लेवलचा आपल्याला ब्रेकआउट येऊ शकेल. हा जो चॅनल आहे या चॅनलचं ब्रेकआउट येईल. जर ते ब्रेकआउट आलं तर साधारण हे हाईट आणि ही हाईट अशी जर तुम्ही मोजलीत तर एवढं आपल्याला वर टार्गेट बघायला मिळू शकतं. स्टॉप लॉस साधारणपणे आपण
या कॅन्डलच्या इथे लावू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला खूप मोठं ब्रेकआउट मिळण्याची शक्यता, अर्थात तो लगेच मिळेल असं नाही. थोडंसं काय होईल, इथून वर जाईल 230-35 पर्यंत जाईल, मग एकदा लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग परत वर जाऊ शकतं. अशा पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. पण ONGC मध्ये आता आपल्याला नव्यानं खूप चांगली टार्गेट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर ब्रेकआउट टिकला तर, ब्रेकआउट फेल झाला तर आपल्याला माहिती आहे जसं इथे होतंय की वर गेलं, लेवलला टच झालं, खाली येते, खालच्या सपोर्टला टच झालं की वर जाते. अशा पद्धतीनं जर समजा ब्रेकआउट फेल होत असेल तर इथून खाली येईल, मग आपल्याला हे टार्गेट ठेवायला लागेल, किंवा मग त्याच्याही खाली आलं तर मग आपल्याला हे टार्गेट येईल. अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही बाजूनं मेक ऑर ब्रेक अशी परिस्थिती जेव्हा ब्रेकआउट लेवलला असते त्यावेळेला आपल्याला दोन्हीपैकी एक कुठला तरी चांगला ट्रेड तिथे बघायला मिळतो. तर हा झाला ONGCचा. दुसरा स्टॉक आपण घेतलाय तो आहे टेक महिंद्राचा. मी तुम्हाला शुक्रवारी इन्फोसिसचा स्टॉक दिला होता. इन्फोसिसमध्ये विश्लेषण दाखवलेलं होतं, अतिशय चांगलं त्याच्यामध्ये ब्रेकआउट आलेला होता. आता टेक महिंद्रा ही सुद्धा IT रिलेटेड कंपनी आहे. तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये एक डब्ल्यू पॅटर्न होतोय. या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला आता ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे इथनं. आणि त्याचबरोबर हा जो ब्रेकआउट आहे आपल्याला इम्पॉर्टंट लेवलचा, तर इथे साधारणपणे थोडंसं रेझिस्टन्स आहे. तर 1320-1330 या दरम्यान हा रेझिस्टन्स आहे. त्यामुळे इथून जर वर जात असताना याच्यावर टिकला तर टेक महिंद्रा या स्टॉकमध्ये सुद्धा खूप चांगली तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते. साधारणपणे आपण जर बघितलं तर 100-1 पॉईंटची तेजी आणखीन वर होण्याची शक्यता मग निर्माण होईल. जर हा झोन जो आहे 1320 ते 1330 हा जर आपल्याला ब्रेकआउट झाला, हा रेझिस्टन्स झोन आहे इथे, जर त्याच्यावर टिकला तर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये आणखीन 100 रुपयाची त्याच्यामध्ये तेजी होताना बघायला मिळू शकते. 100 रुपये कसे काढले तर तुम्हाला इथे लक्षात येईल, ही 1320 ची लेवल आहे आणि ही 1226 ची लेवल आहे. साधारण ह्याच्यामध्ये 100चं अंतर आहे, तेवढंच वर आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. तर हे झालं टेक महिंद्रा IT स्टॉक. बाकी सगळे स्टॉक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आता आपण पुढे जाऊया. आता मी 2 तेजीचे स्टॉक दिले, आता थोडंसं 2 मंदीचे स्टॉक आपण बघूया. याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा जो देतोय हा कंटेनर कॉर्पोरेशन चा स्टॉक आहे, कॉनकॉर. कॉनकॉरमध्ये आपल्याला एम पॅटर्न तयार होतोय की काय असं चित्र निर्माण झालंय. तुम्ही बघू शकता इथपर्यंत तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं, परत इथपर्यंत तेजी झाली आणि आता सेलिंग येत आहे. जर समजा ही लेवल ब्रेक झाली, ही लेवल कोणती आहे? 868 ची आहे. 868 ची लेवल ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये, ह्या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस होईल आणि मग इथून खाली जात असताना आपल्याला ही लेवल म्हणजे अगदी 840 ची लेवल सुद्धा बघायला मिळू शकते. त्याच्याही खाली गेलं तर मग आपल्याला ही साधारणपणे 820 रुपयाची लेवल सुद्धा मग बघायला मिळू शकते. तर ह्याच्यामध्ये कंटेनर कॉर्पोरेशनमध्ये एम पॅटर्न तयार होतोय. साधारणपणे ही लेवल जी आहे 879 ची, ही ब्रेक झाली तर 868 10-11 रुपये म्हणजे 1.25% टार्गेट आपल्याला इथेच मिळेल. आणि जर 868 सुद्धा ब्रेक झाली तर मग खूप मोठं टार्गेट आपल्याला कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कॉनकॉर असं म्हटलं जातं. आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया. हा सुद्धा मंदीचा स्टॉक आहे, ज्याचं नाव आहे ICICI प्रुडेन्शियल. ICICI प्रुडेन्शियल मध्ये सुद्धा आपण बघू शकतो की काय झालं होतं, पहिल्यांदा एक खूप मोठी मंदी झाली होती आणि त्याच्यानंतर आता आपल्याला थोडीसा बाउन्स आला होता आणि पुन्हा आपण खाली चाललोय. आणि खाली जात असताना तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला जेवढी तेजी झाली होती, हा बाउन्स झाला होता, त्याच्या जवळजवळ 50% पुन्हा आपण खाली आलेलो आहोत. ही 50% ची लेवल आहे, ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. कोणती लेवल आहे 50% ची? 528. आपण क्लोज कुठे झालोय? 530 च्या आसपास. जर समजा 528 च्या खाली हा स्टॉक एक 15-20 मिनिटं टिकला तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि कोणकोणती टार्गेट येऊ शकतात मी तुम्हाला थोडंसं झूम करून इथे दाखवतोय. जर समजा ही लेवल ब्रेक झाली 528 ची, तर मग खाली जात असताना आपल्याला 522 हे टार्गेट येऊ शकतं, 516 हे टार्गेट येऊ शकतं. आणि हे सगळं अर्थात लॉंग टर्म साठी बघतोय आपण. आणि तेही ब्रेक झालं तर मग अगदी 505 रुपयापर्यंत सुद्धा हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे ICICI
प्रुडेन्शियल लिमिटेड. तर त्याच्यामध्ये 50% ची लेवल, आता समजा ही ब्रेक नाही झाली तर आपल्याला इथनं एक छोटा बाउन्स सुद्धा बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर सुद्धा मग इथनं खाली जाताना म्हणजे इथे एक एम पॅटर्न सुद्धा होऊ शकतो. पण ह्या 50%ला कशा पद्धतीने ट्रीट होत आहे, सपोर्ट घेतला जातोय का ती लेवल ब्रेक होतीये, ह्याच्यावर सगळं पुढचं अवलंबून आहे. तर त्यामुळे हा सुद्धा एक स्टॉक महत्वाचा आहे. स्टॉकचं नाव पुन्हा सांगतोय, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लिमिटेड. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.